डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे रुग्णवाहिकेला भीषण अपघात झालाय. तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकाजवळ अहिल्यानगरकडून पाथर्डी मार्गे बीडकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे रुग्णवाहिका सरळ संरक्षण कठड्यावर जाऊन धडकली. तर या अपघातामध्ये रुग्णवाहिकेतून प्रवास करणारे मांडवा येथील सनी रोहिदास शिंदे वय वर्ष 12 आणि साहिल रोहिदास शिंदे वय वर्ष 14 ही 2 लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. रुग्णवाहिकेचा चालक देखील या अपघातात जखमी झालाय. रुग्णवाहिकेचा चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये आढळून आला असून जखमी 2ही मुलांना तात्काळ जवळच्या निरामय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलंय. डॉक्टर महेश बारगजे यांनी या मुलांवर उपचार केले असून अपघाताची माहिती समजताच संबंधित मुलांचे नातेवाईक करंजी येथून तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मांडवा येथून देखील या मुलांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. रुग्णवाहिकेच्या मद्यधुंद चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलाचे नातेवाईक फकीरा क्षेत्रे, बापू आरोळे यांनी केली आहे. माझे चुलत बहिणीचे मुलं होते, करंजीमधून मांडव्याला चालले होते आणि ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर येताना पॅसेंजर गोळा करत आला. त्यांनी करंजीमध्ये एक म्हातारीला सोडलं आणि सध्या तो पेलेला आहे दारू भरपूर. आणि त्याच्यानंतर तो देवराईमध्ये काही पॅसेंजर सोडले. करंजीहून देवराईमध्ये पॅसेंजर सोडल्याच्या नंतर तो तिसगावमध्ये निघाला होता इकडे पाथर्डीच्या दिशेने. तर निरामय हॉस्पिटलच्या समोर त्या पेण्याच्या ह्याच्यानं त्याने ब्रेक वगैरे काही दाबले नाही. त्याला पोरं पण सांगत होते बघ गाडी हळूहळू चालव म्हणून. पण त्याने ऐकलं नाही आणि डिवाईडला धडकलं. या दोघांना मार लागला भरपूर. माझी विनंती आहे, जो ड्रायव्हर आहे त्याच्या मालकाला इथं बोलावून घेऊन या मुलांना जो मार लागलेला आहे त्याचा खर्च पूर्ण देऊन त्याची चौकशी होईल. मी या परिसरामध्येच राहतो. सकाळ संध्याकाळ आम्ही पाहतो की या खंडोबा मंदिरापासून ते वेगात वाहन येतात. की आल्यानंतर या उपनगरातून लोक आत शिरतात आणि ते वाहन येतात. त्यामुळे 8 दिवस फार होता तिथं. इथं ॲक्सिडेंट झाले सो राहतच नाही. सोनवणे सरच्या मंडळी मागच्या आठवड्यात पडल्या, वांडेकर सर पडले. त्यानंतर हा जो ॲक्सिडेंट झालेला आहे हा दुर्दैवाने त्या गाडीमध्ये 2 लहान मुलं होती. इतक्या जोरात आदळले ते मुलं. त्या ड्रायव्हरही जखमी झाला. आणि आमची विनंती आहे शासनाला की ह्या हायवेवर नको तिथं डिवायडर मात्र टाकून ठेवले लागन तेवढी. आणि तिथं गरज आहे तिथं मात्र नाही. आम्ही अधिकाऱ्याशी बोललो, देशमुख नावाची जी हायवेची इंजिनियर आहे ते म्हणतात आम्हाला शासकीय कार्यालय पाहिजे. पोस्ट ऑफिस इथं शेजारी आहे. वरून येणार उतारी वेगात वाहन येतात. म्हणून आमची विनंती राहील की या ठिकाणी लवकरात लवकर 2 स्पीड ब्रेकर बसवले पाहिजेत की जेणेकरून वरून येणाऱ्या वाहनाला अडथळा निर्माण होईल आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल. अशी विनंती मी याद्वारे आपणास या चॅनलद्वारे करत आहे. माझे नाव सनी रोहिदास शिंदे. मी ॲम्ब्युलन्समध्ये बसलो. ते पॅसेंजर गोळा करत होता. आम्ही बसलो. यांनी देवराईमध्ये पॅसेंजर सोडले 2 आणि यो म्हणला आधी 10-10 रुपये घेईन. नंतरून तिथंच भांडणं करायला लागला आणि भांडणं केले. नंतरून आम्हाला इथं आला आणि त्याला म्हणलं दमानी गाडी चालव. फास्ट घेतली इथं. मग पुढे गाड्या होत्या. यांनी दमानी ब्रेक दाबला ना डायरेक्ट ठोकलं. तुम्ही कुठून बसले होते? करंजीतून. कुठं चालले होते? मांडव्याला. तिसगावपर्यंत. मुळात रुग्णवाहिकेला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला. निरामय हॉस्पिटलजवळ पोस्ट ऑफिस आहे. या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी येथील अण्णासाहेब वांडेकर, गोरक्ष वांडेकर, आशिष जराड, बिस्मिल्ला इनामदार यांच्यासह तिसगाव ग्रामस्थांनी केली आहे. तर अपघाताची माहिती समजताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे अमोल बुचकुल, किरण आवारे, मधुकर कोकाटे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना मदत केली. अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या.
संदेश चष्माकर, बस स्टँड कॉम्प्लेक्स संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.